आपल्या दृष्टीने आनंदाची परिभाषा म्हणजे काय असते? तर एक म्हणजे काहीतरी चांगलं चांगलं घडणं आयुष्यामध्ये, किंवा सतत यशस्वी होणं, किंवा काय म्हणजे काय असते आनंदाची व्याख्या? खरं मला असं वाटतं की आनंद हा आपल्या मांडण्यात असतो. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीमध्ये आनंद मानतो. आपण सहज असं चालत चाललो आहे आणि एखाद्या बगीच्यामध्ये छानसं फूल फुललं आहे, तर त्याच्याकडे बघून जो होतो ना, तोही आनंदच असतो. एखादं छोटंसं मूल आपल्याकडे बघून खळखळून हसतं निरागसपणे, त्याच्यात एक निर्मळ असा आनंद असतो. म्हणजे आनंद आपल्या मांडण्यावर असतो की खूप मोठी गोष्ट त्यासाठी व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आनंदी राहण्यासाठी खरं तर छोटंसं कारणही खूप पुरेसं होतं. आणि ना हे हा बदल ना माझ्या एका मैत्रिणीमुळे खरं तर खूप झाला आहे. म्हणजे मी आनंदी राहते खूप, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून पण मी आनंद मिळवते. पण तिचं माझं बोलणं व्हायचं तेव्हा ती मला म्हणायची, मी तुझ्याकडनं खूप इन्स्पायर होते की तू डिसेबल असूनही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुला खूप काही करावं लागतं, तरीही तू खूप आनंदी असते, छान. पण मी तिच्याशी फक्त फोनवर बोलत होते, आणि जेव्हा तिला प्रत्यक्षात भेटले, खरं तर तिच्या आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी घडून गेल्या आहेत. खूप दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला आहे. खूप गोष्टी तिच्या उलथापालथ झाली आहे सगळ्या आयुष्याची. परंतु तिला मी भेटले ना, तर इतकं खळखळून हसणारं व्यक्तिमत्व, निर्मळ असं व्यक्तिमत्व मला ते वाटलं. खूपच छान. म्हणजे माझा स्वभाव असं नाही आहे की मी स्वतःहून पटकन कोणाशी तरी बोलते किंवा खूप मनमिळाऊ होते, लगेच मिक्सअप होते, असं नाही आहे. म्हणजे मी बोलते, परंतु जेव्हा एक समोरची व्यक्ती बोलायला सुरुवात करते किंवा मला ते कम्फर्ट झोन असं वाटतं, असं तेव्हा मग. पण तिच्याकडे बघून मला असं काहीच वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय किंवा आता काय बोलायचं. खरं तर ती इतकी छान आहे, सतत हसत असते, सतत मलाही इतकी हसवत होती. आणि असं नाही आहे की दुःख नाही आहे, दुःख आहे, तिला खूप आहे, मला पण माहिती आहे. आणि एकदम ही अशी व्यक्ती ना सगळ्यांसोबतच अशा असतात. म्हणजे खरंच खूप छान, लगेच मिक्सअप होतात. ती होती तोपर्यंत माझ्या डोक्यात कुठलाही विचार आला नाही, काहीच वेगवेगळा विचार नाही आला. म्हणजे एकदम मी हसतच होते, स्माईल होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. पण मला ते कळत होतं की त्यानंतर थोड्या याच्यानंतर ती तिचं दुःख सांगताना डोळ्यात पुसतही होती, पाणवलेली होते, परंतु ती दाखवत नव्हती. पण मला हे जाणवत होतं, हे मला माहीत होतं म्हणून. पण जर इतरांनी पाहिलं असतं ना, तर त्याला किंचितही जाणवलं नसतं की हिच्या आयुष्यात काही दुःख आहे. हे असं पाहिजे. खरं तर मी तिच्याकडनं खूप इन्स्पायर झाले की मला ना असं जगायला आलं पाहिजे की माझ्या दुःखाचा लवलेशही कोणाला दिसला नाही पाहिजे. माझ्या